संत महात्मे क्रांतिकारक यांना सुद्धा या ठिकाणी मी नतमस्तक होतो। तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि दुसऱ्या रुपयाची तुम्ही पुस्तक खरेदी करा। भाकर तुम्हाला जगवीन आणि पुस्तक कसं जगवायचं सन्मानानं हे शिकविल, असा त्यांनी आपल्याला संदेश दिला होता। तसेच बहुजन प्रतिपाळक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या शासन काळामध्ये शेतकऱ्यांच्या देठालाही सुद्धा हात लावू नका, की आपण या ठिकाणी प्रजेचे मालक नसून रक्षण करते आहोत। सर्व जाती धर्मांना त्यांनी सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केला, कोणासोबत भेदभाव होऊ दिला नाही। तसेच तुम्हाला माहित असतील आपल्या अमरावतीचे गाडगे महाराज यांनी आपल्या कीर्तनातून उद्बोधन केलेला होतं की तुम्ही आपल्या लेकरांना शिक्षण करा, त्यांना शिकवा, अंधश्रद्धेला बळी पडू नका। जत्रे में फतरा बिटाया तीरथ बनाया पाणी, पैसे की धुलदानी कितनी दुनिया अंजानी, असं त्यांनी फटकारे आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून ते ओढत असत। जसे तुम्हाला माहित असतील त्याच्यानंतर आपल्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार सुद्धा अतिशय मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरतात। तुम्हाला माहीतच असेल की ह्या आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये किंवा जगभरात ज्यांनी समता, ममता आणि एकतेचा संदेश दिला ते आपले क्रांती सूर्य ज्योतिबा फुले स्वतः त्यांनी आपल्या पत्नीस घरी शिकवलं, जेणेकरून स्त्री ही चूल आणि मुलापर्यंत सीमित नसून बरोबर का आपल्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री आपलं योगदान देऊ शकते। आणि त्यांनी मासाहेब ज्योतिबा फुले यांनी स्वतः आपल्या पत्नीला सावित्रीमाईंना घरी शिकवलं आणि त्या प्रथम शिक्षिका बनल्या आणि हाच संदेश त्यांनी महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर दिला। तेव्हापासून तुम्हाला माहीत असेल की स्त्री आज एक राष्ट्रपती होऊ शकली, एक पंतप्रधान बनू शकली, देशाची तुम्हाला सर्वोच्च पदावर स्त्री आज पोहोचल्याचं पाहायला मिळतात, बरोबर का। राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच वैमानिक पायलट सुद्धा आज स्त्रिया होत असतात। ह्यांचा मूल मंत्र, याची पूर्ण जी प्रेरणा स्रोत आहे, याचं सर्व श्रेय ज्योतिबा फुले आणि आपल्या सावित्रीमाई फुले यांना जातं। मित्रांनो, अब्दुल कलाम आझाद हे स्वतः अत्यंत हालाकी आणि गरिबीची परिस्थिती असून 14 भावंड होते ते, आणि त्यांच्या घरामध्ये असं 18 विश्व दारिद्र्य होतं। प्रत्येक भावांना 1-1 भाकर अर्धी यायची आणि त्यांच्या स्वतः आईच्या वाट्याला आलेली अर्धी भाकर जेव्हा अर्धरात्री अब्दुल कलाम आझाद हे त्या ठिकाणी वाचत असत दिव्याखाली, तेव्हा त्यांची आई अम्मी म्हणायची, अबुल येलो ये आधी रोटी तुम खालो, तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं की खरोखर आपल्याला आपल्या आई बाबाचं हे पांग फेडावं लागतं, त्यांचंही काही देणं लागतं। आणि त्यांना समता, ममता, एकतेची शिकवण आपल्या घरामधून मिळालेली होती। ते थोर वैमानिक झाले, तसेच देशाचं सर्वोच्च पद राष्ट्रपती म्हणून सुद्धा त्यांनी भूषवलं। आपल्या अग्निपंख या नावाच्या पुस्तकातून त्यांनी जगभरातल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी कसा असावा असा संदेश आपल्या जीवनचरित्राच्या माध्यमातून दिलेला आपल्याला पाहायला मिळेल। त्याच्यानंतर मी सांगू इच्छितो, आपल्याच मातीतले हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांचं आपल्याला तुम्हाला माहीत असेल की जेव्हा महाराष्ट्र त्राहिमाम करत होता, सर्वीकडे त्या ठिकाणी दुष्काळ पसरला होता, जीवन मात्र सजीव प्राणी एकेका थेंबासाठी त्या ठिकाणी तडफडत असताना त्यांनी प्रार्थना उचलली, आपल्या मनाशी खुणगाठ बांधली की जोपर्यंत मी हा महाराष्ट्र पाणी असो अन्नधान्याच्या बाबतीत स्वयं पूर्ण करणार नाही, बरोबर का, जर मी ही प्रतिज्ञा पूर्ण करत नसेल तर मी फासावर जाईन, अशी भीष्म प्रतिज्ञा त्यांनी स्वतःशी बाळगली, बरोबर का। जेव्हा त्या ठिकाणी भारत पाकिस्तान युद्ध झालं, सर्वाधिक देणगी देण्याचं काम त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या ह्या मातीमधून केलेलं आहे।
बरोबर का? तसेच मित्रांनो, त्यांचा विचार शेतकरी हा जगला पाहिजे, शेती मोडली तर लोकशाही मोडेल, बरोबर का? हा जगाचा पोशिंदा शेतकरी आहे. किसान भोला भाला, कभी न धाने वो घोटाला, कृषि उसकी शाला, कभी न लगे उसको ताला. बहुत पसंद है.